Hi students, I am Sekhar Mande. Welcome to you my YouTube channel once again. Now in last videos we had seen in first video of 9th we had seen the chapter set, definition of set and writing the methods of sets. Again next one practice set 1.1 based on writing methods of writing of sets. त्याच्यानंतर आपण सेकंड मध्ये काय बघितलं आपण टाइप्स ऑफ सेट्स त्याच्यावरचे टाइप्स ऑफ सेटवरचे एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये बघितले. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की सबसेट बघितला, युनिव्हर्सल सेट बघितला आणि त्याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत एक्झाम्पल बेस्ड ऑन दिस सबसेट अँड युनिव्हर्सल सेट इट इज ऑन हे जे याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहे ते आपण काय बघितले प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये बघितले. आता नेक्स्ट काय आपलं तो ऑपरेशन ऑन सेट्स. सेट्सवर काही क्रिया आपण करणार आहे. ऑपरेशन्स ऑन सेट जसे आपल्या अल्जेब्रामध्ये काय 4 ऑपरेशन्स आहे, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. तसे सेटच्या बाबतीत काय काय ऑपरेशन्स आहे त्यांची बेरीज होऊ शकते का, वजाबाकी होऊ शकते, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन और एनी अदर थिंग्स हे आपण आता काय करणार आहे याच्यात बघणार आहे. त्यांचे जे इलेमेंट्स आहे त्या इलेमेंट्स नंबर ऑफ इलेमेंट्स त्यांच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल हे आपण याच्यामध्ये पाहू. आणि प्रॅक्टिस सेट 1.4 लास्ट प्रॅक्टिस सेट 1.4 या व्हिडिओमध्ये पाहू. पूर्ण व्हिडिओ नक्की पहा सर्वांनी. पण आता फर्स्ट काय ऑपरेशन काय इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, दोन संचांचा छेद. मग आता इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स काय इफ ए अँड बी आर एनी टू सेट्स देन द सेट ऑफ common elements in A and B is called intersection of that of sets A and B. त्यांच्यातले जे कॉमन एलिमेंट्स आहेत त्यांचा जो सेट आहे कोणाचा ए आणि बी मधला कॉमन एलिमेंटचा सेट त्याला काय म्हणणार आपण इंटरसेक्शन म्हणणार. आणि इट इज डिनोटेड बाय कशाने डिनोट करणार आपण डिनोटेड बाय ए या टाईपमध्ये असा उलटा यू ए इंटरसेक्शन बी अँड रीड ॲज याला रीड काय करणार आपण ए इंटरसेक्शन बी ए छेद बी. त्यांच्यातले जे कॉमन एलिमेंट्स आहे त्यांचा जो सेट आहे त्याचा जो आपण याने दाखवणार इंटरसेक्शन म्हणणार त्याला छेद म्हणणार तो आपण या पद्धतीने दाखवणार आहे. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 अँड बी इज इक्वल टू 2 4 6 8 10 12. देअरफॉर ए इंटरसेक्शन बी काय आता ए इंटरसेक्शन बी आपण जर याची डेफिनेशन घ्यायचं ठरवलं काय सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी अँड मीन्स दॅट इज कंपल्सरी फॉर बोथ. म्हणजेच काय कोण कोण आहे 2 2 नंतर 4 4 6 6 हे काय कॉमन एलिमेंट्स आहे 2 2 4 4 6 6. सो ए इंटरसेक्शन बी इज 2 4 6. Now we take another example of intersection of sets. Let A is equal to set of elements A, B, C, D, E and B is A, L, D, M, N. Now we describe this intersection by Venn diagram. Now we take A, this set A and second set B. Then A and B, that is A intersection B is here. What is A is common, again D and D common, D is common. So A and D is here and remaining B, C, E, again L, M, N. So this part is shows that is intersection. So this is A intersection, this is known as A intersection B. हा दोघांमधला कॉमन पार्ट आहे तो आपण व्हेन डायग्रामने असं दाखवतो.
लक्षात ठेवा A इंटरसेक्शन B इज दिस A and D विच इज इन सेट फॉर्म. हा हे लिस्ट मेथडमध्ये आणि हे कोणत्या वेन डायग्राममध्ये. Now we'll take properties of intersection of sets. That is A intersection B is equal to B intersection A. That is order is not important. A intersection B घेतला काय आणि B intersection A घेतला काय दोन्ही करेल सेम. अथवा if A is a subset of B then A intersection B is equal to A. अथवा A काय असेल बघा हा B आणि हा काय असेल A. A हा काय सबसेट आहे कोणाचा B चा तर त्यांचं इंटरसेक्शन काय हे काय राहील इंटरसेक्शन राहील A आणि B साठी कॉमन पार्ट काय राहील मग A. त्याच्यानंतर बघा if A intersection B is equal to B, A intersection B, A आणि असं जर असेल A intersection B is equal to B, then B is a subset of A. याचा कॉन्व्हर्स आहे. त्याच्यानंतर बघा A intersection B is subset of A and A intersection B also subset of B. Why? A intersection B काय A मधले कॉमन एलिमेंट आहे. A intersection B काय A आणि B मधले कॉमन एलिमेंट आहे. याचा अर्थ काय आहे एव्हरी एलिमेंट ऑफ A इंटरसेक्शन B ऑल्सो एलिमेंट ऑफ A आणि एव्हरी एलिमेंट ऑफ A इंटरसेक्शन B ऑल्सो एलिमेंट ऑफ B. त्याच्यानंतर बघा A इंटरसेक्शन A डॅश इज इक्वल टू 5. A आणि A कॉम्प्लिमेंट A अँड A कॉम्प्लिमेंट यांचं इंटरसेक्शन काय राहील 5 राहील. जस्ट सेट ऑफ बॉईज चा कॉम्प्लिमेंट काय सेट ऑफ गर्ल्स. बॉईज आणि गर्ल्समध्ये नो कॉमन सो दॅट इज एम्प्टी सेट. त्याच्यानंतर बघा किंवा सेट ऑफ इवन नंबर्स अँड सेट ऑफ ऑड नंबर्स. इवन आणि ऑड हे काय ज्याच्यामधून काय बनतं की पूर्ण सेट बनतो नॅचरल नंबरचा पण त्याच्यात कॉमन एलिमेंट नाही म्हणून ते करेल 5. अगेन A इंटरसेक्शन A आणि इंटरसेक्ट Aचा प्रत्येक एलिमेंट काय A कॉमन राहील. A इंटरसेक्शन इज इक्वल टू A हे ऑब्वियस आहे. नंतर A इंटरसेक्शन 5 एम्प्टी सेटची इंटरसेक्शन करेल नथिंग मीन्स 5. these are the properties of intersection of sets. Okay, so under the heading operation on sets we take next definition disjoint sets. आता disjoint sets काय बघा त्याच्या नावावरून समजतं ज्यांच्यामध्ये जॉईंट नाही कॉमन एलिमेंट्स नाही त्यांना काय म्हणतो आपण disjoint sets. if A and B does not have common elements then they are called disjoint sets. एकदम ऑब्वियस एक्झाम्पल आपली डेफिनेशन आहे disjoint sets. फॉर एक्झाम्पल थोडक्यात काय disjoints that is A intersection B is equal to 5. दुसऱ्या भाषेत काय राहील that is A intersection is equal to 5 empty set, then A and B are disjoint sets. For example, 1 A is equal to set of odd numbers, odd natural numbers, and B set of even natural numbers. Then A intersection B, nothing is common, 5. Therefore A and B are disjoint sets. Again, next one, second example, by Venn diagram we can show that M, A, B, C, D and N is P, Q, R, L. Then M and N have nothing common. So this is M, or we can write here M, this is N. So A, B, C, D, P, Q, R, L. So M and N does not have any common elements, and therefore by Venn diagram we can show
these disjoint sets. Now we will define next operation on sets, union of two sets. It is like addition. But the union of two sets काय बा, if A and B are any two sets, then the set of all elements in A and B is called union of sets A and B. Denoted by A union B. काय समजा आपण A union B and read as, याला काय म्हणू आपण, संयोग, A संयोग B, read as A union B. आता याचा अर्थ काय, किंवा दुसरा, दॅट इज A union B is a set of all x such that x belongs to A or किंवा and or x belongs to B. एक कोणाचा तरी तो मेंबर असेल, एक तर काय असेल, A चा असेल किंवा B चा असेल, बरोबर, आयदर एनी ऑफ A और एनी ऑफ B, किंवा दोघांचे असेल कॉमन एलिमेंट, बरोबर, त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड युनियन ऑफ, दॅट सेट इज नोन ॲज युनियन ऑफ सेट A अँड B. अँड आणि ऑर म्हणजे तो एक तर A चा पण नसेल, अँड म्हटलं तर काय दोघांचा असेल, कॉमन असेल, किंवा आयदर इट इन A और इन B. जसं आपले लग्नाची पंगत धरून घ्या तुम्ही, लग्नात काय असतात, काही लोक नवरीकडून पण असतात, नवरदेवाकडून पण असतात, पण जेवताना ते काय एकाच पंक्तीत जेवतात, म्हणजेच काय एकाच वेळेस. म्हणजे याचा अर्थ काय की ते दोघांचे इलेमेंट असतील तरी एकदाच घ्यायचे आणि जे नसतील ते पण घ्यायचे. आता फॉर एक्झाम्पल, इफ A इज इक्वल टू 2, 3, 4, 5, 7 and B is 1, 2, 3, 4, 5, 6, 8, then A union B. A union B काय जाता, it is the set of elements of either A or B. म्हणजेच काय जाता 1, 2, 3, 4, 5, पहा 2, 2 कॉमन आहे, 2, 3 कॉमन आहे, 4 कॉमन आहे, 5 कॉमन आहे, तरी आपण एकदाच लिहितोय. आता इथे काय 6, 7 आणि 8. कोणते कोणते कॉमन होते, 2 राईट्स ओनली वन्स, 3 ऑल्सो ओनली वन्स, 4 ओनली वन्स, 5 also only once, and but 1 here, 6, 7 we write by order. So this is the one example of A union B. Now we take by Venn diagram. If A is equal to A, B, C and B is equal to C, D, E, then by Venn diagram we describe it. Common is here, C is common, so A, B and here D, E. So by Venn diagram we show that this all shaded part is A union B. Now we define one term related to set, that is number of elements of a set. Now if A is a set contains A, B, C, D, E, so it contains 5 elements, 1, 2, 3, 4, 5. So we write this denoted by n, small n outside. A is in bracket is equal to 5 and read as number of elements in A is equal to 5. Again if we take B is another example, 2, 4, 8, 16, 32, 64. Now here number of elements in B are 1, 2, 3, 4, 5, 6. So number of elements in B are
6. अथवा त्याच्यानंतर एक रिझल्ट आहे महत्त्वाचा, नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स. इंटरसेक्शन आणि युनियन. आता आपण काय काय बघितलं आहे, दॅट इज युनियन मीन्स दॅट इज टोटल एलिमेंट्स. त्याच्यानंतर इंटरसेक्शन मीन्स दे आर कॉमन एलिमेंट्स. एक रिझल्ट लक्षात ठेवा. याच्यावर एक एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाममध्ये हमखास राहणार आहे. काय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा रिझल्ट लक्षात ठेवा. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आपण व्हेन डायग्रामने पाहू. एक हा जर घेतला आपण ए आणि बी तर कळेल आपलं तो याच्यातले पूर्ण जे ए युनियन बी पूर्ण याच्यातले एलिमेंट्स काय, ए मधले एलिमेंट्स, बी मधले एलिमेंट्स. पण आपण हा जो पार्ट आहे डबल घेतोय, ए मध्ये पण घेतोय आणि बी मध्ये घेतोय. म्हणून काय, एक वेळेस तो काय करतो आपण सबट्रॅक्ट करतो. म्हणून नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. Now we'll take question number 1 of practice set 1.4. If number of A is equal to 15, number of elements in A union B is equal to 29, number of elements in A intersection B is equal to 7, then what is number of elements in B? पाहता we have काय रिझल्ट आहे आपल्याला, number of A union B is equal to number of A plus number of B minus number of A intersection B. So A union B is given 29, number of A is given 15, number of B is to be find. आपल्याला शोधायचे number of A intersection B is 7. काय जातं, therefore 29. Now this is nothing but equation in one variable. 15 मधून 7 गेले किती, 15 minus 7 8. number of B 15 आणि 7 यांची सबट्रॅक्शन होईल कारण नंबर्स आहे. नंबर ऑफ बी ॲज इट इज, देअरफॉर 20 हा 8 इकडे तर नका मायनस अँड देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 29 मायनस 8 म्हणजे किती 21. मी फक्त काय हा जो बी आहे नंबर ऑफ बी काय केलं मी लेफ्टला लिहिलं आणि हा 29 मायनस 8 काय दॅट इज 21. 29 मायनस 8 21 राईटला लिहिलं फक्त नंबर ऑफ बी इज इक्वल टू 21. ओके. नाउ वी विल टेक सेकंड एक्झाम्पल ऑफ प्रॅक्टिस सेट 1.4. इन अ हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट्स. किती एकूण 125 स्टुडंट्स आहेत. आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी 60 ड्रिंक कॉफी and 20 drink tea and coffee both. 20 drink tea and coffee both. Then find the number of students who do not drink tea and coffee. आपल्याला काय दाखवायचं आहे, काढायचं आहे की काहीच न पिणारे विद्यार्थी, कोणतंच पेय न पिणारे. मग आता आधी आपल्याला काय करावं लागेल, सेट डिफाईन करावं लागेल. लेट ये set of students drink tea. B set of students drink coffee. अथवा त्याच्यानंतर काय A intersection B. A intersection B काय set of students drink both tea and coffee. And A union B kind at least any one drink set of students
drink tea or coffee. सेट बघा, सेट कसे डिफाइन केले आपण, ए सेट ऑफ स्टुडंट ड्रिंक टी, बी सेट ऑफ स्टुडंट ड्रिंक कॉफी, ए इंटरसेक्शन बी सेट ऑफ स्टुडंट्स ड्रिंक बोथ टी अँड कॉफी, and A union B set of students drink at least any one, that is either tea or coffee. So therefore we have number of A किती 80, टोटल स्टुडंट्स किती आपल्याला 125, त्याच्यापैकी आपण पाहू ॲटलिस्ट वन ड्रिंक घेणारे किती, आणि नंतर मग 125 मधून ते ए युनियन बी सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला काही नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. आता बघा, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 80, नंबर ऑफ बी इज किती 60, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी 20, both drink, take both drink, number 20 students take both the drink. Now number of A union B is we have to find. Now we have by result number of A union B, number of A plus number of B minus number of A intersection B. So 80 plus 60 minus 20, 80 plus 60 140, 140 minus 20, that is 120. So number of students take at least one drink is 120. So we have to find number of students, therefore number of students do not take tea or coffee is equal to total students 125 minus take anyone is 120, so 5 students does not take any drink, so our answer is 5. Now we'll take question number 3. In a competitive exam, 50 students pass in English, 60 students pass in mathematics. 50 in English, 60 students in mathematics, 40 students pass in both the subjects. Find the number of students who pass at least one of the subject. So what we have to find, first write the just name, let E set of students passed in English, M set of students passed in mathematics, E intersection M set of students passed in both subjects, that is in English and maths. And E union M is the set of students passed in at least one of the subject. Therefore what we get? Therefore number of E किती 50, number of mathematics 60, number of M 60, number of E intersection M pass in both subjects, that is 40,
and we have to find number of E union M, that is at least one subject. So we have number of E union M is equal to number of E plus number of M minus number of E intersection M. So number of E is, what is number of E? 50. Number of M is 60 minus 40. So 110 minus 40, 70. This is your number of E union M. So therefore at least, so 70 students passed in at least one subject. Okay. Now take next example. The example is very large. Now a survey was conducted to know the hobby of 220 students. एकूण किती 220 स्टुडंटचा काय केला, सर्वे केला. त्यांना त्यांची हॉबी विचारली, त्यांची आवड काय. आउट ऑफ विच 130 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग. त्यांचे रॉक क्लाइम्बिंगसाठी म्हणजे गिर्यारोहण हे करण्याची त्यांची काय हॉबी आहे. 180 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज स्काय वॉचिंग. अवकाश निरीक्षण करण्याची त्यांची 180 विद्यार्थ्यांची काय आवड आहे. देअर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो बोथ द हॉबीज. देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. याच्यापैकी 220 पैकी किती विद्यार्थ्यांना, आउट ऑफ 220 हाऊ मेनी स्टुडंट्स डज नॉट हॅव एनी हॉबी, हे आपल्याला काढायचं आहे. पहिलं फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली रॉक क्लाइम्बिंग. आणि नंतर हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. असे 3 क्वेश्चन आपल्याला याच्यात कंप्लीट करायचे. आता एक एक पाहू आपण. पहिल्यांदा काय, लेट डिफाईन द सेट. लेट द हॉबी, लेट काय आपल्याला, लेट ये घेऊ आपण. स्टुडंट्स हॅव्हिंग हॉबी स्काय वॉचिंग, सॉरी हॅव्हिंग हॉबी रॉक क्लाइम्बिंग. पहिल्यांदा काय घेतो, रॉक क्लाइम्बिंग. सेकंड स्काय वॉचिंग. बी हॅव्हिंग हॉबी स्काय वॉचिंग. सेकंड ए इंटरसेक्शन बी having both hobbies. And A union B having does not having at least one hobby. याच्यापैकी काय राहील, at least one hobby. A union B. अथवा काय काय दिलं आपण ते लिहू. Therefore we have number of A, that is 130, number of B 180, number of A intersection B. लार्ज क्वेश्चन आहे, 2दा-3दा रीड करायचा, त्याला आपल्या याच्यात मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आणायचं आहे. 110 हू फॉलो बोथ द हॉबीज. देन हाऊ मेनी, आता येथून आपण काही नंबर ऑफ ए युनियन बी काढायचं आपल्याला. नंबर ऑफ ए युनियन बी मीन्स ॲटलिस्ट वन हॉबी. आपल्याजवळ सर्वे कितीचा घेतो आपण, 220. 220 मधून नंबर ऑफ ए युनियन बी सबट्रॅक्ट केलं तर काय आपल्याला की देर इज नो हॉबी. फर्स्ट क्वेश्चन काय, फर्स्ट हाऊ मेनी ऑफ देम, सॉरी नो, देन इथून देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी हॉबी.
220 मधून काय करायचं, नंबर ऑफ ए युनियन बी सबट्रॅक्ट करायचं आहे. नाव नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ, किती मग 130 प्लस 180, सो 310 minus 110, so we get 200. That is 200 students have at least one hobby. आता आपल्याला काय करायचं आहे, therefore first question, answer of first question, therefore number of students does not have any hobby is equal to 220 minus 200, so only 20. Second, okay, second, how many of them follow the hobby of rock climbing only? So number of students having hobby rock climbing only. आता कसं येईल बघा, एक लक्ष द्या. आपल्याजवळ काय, जर आपण हे सेट घेतला पूर्ण, कोणता ए आणि बी, तरी हा काय ए हॅव्हिंग रॉक क्लाइम्बिंग, बी स्काय वॉचिंग, पण एवढा जो सेट आहे बघा, हा काय ओनली रॉक क्लाइम्बिंग ए. मग काय करावं लागेल आपल्याला, ए इंटरसेक्शन बी काय करावं लागेल, त्याच्यातून सबट्रॅक्ट करावं लागेल. नंबर ऑफ ए मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग काय आपल्याजवळ नंबर ऑफ ए किती आपल्याजवळ 130, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन किती 110, so 20 students have only hobby rock climbing. Second, another, that is a number of students having hobby sky watching only is equal to काय 180 minus, that is number of B minus number of only B. काय नंबर B, B मधून काय करावं लागेल, हा A इंटरसेक्शन B सबट्रॅक्ट करावं लागेल. 180 minus 110, that is 70. This is your answer. Now we will take last question of this practice set 1.4. Observe the given Venn diagram. Observe this Venn diagram and write the following sets. ही डायग्राम ऑब्झर्व करायची आणि सेट्स लिहायचे. आता बघा पहिल्यांदा काय ए, फर्स्ट वन काय ए काय येईल, मग आता बघा कोणते कोणते इलिमेंट्स एक्स वाय झेड एम एन, हे सर्व इलिमेंट्स काय ए मध्ये. एकदम इझी क्वेश्चन आहे. एक्स वाय झेड एम एन, दिस इज इन ए. सेकंड बी सेट, बी सेटमध्ये काय राहतं एम एन पी क्यू आर, एम एन पी क्यू आर. सी सॉरी, थर्ड वन इज ए युनियन बी. आता ए युनियन बी म्हणजेच काय येईल, आता ए आणि बी दोन मिळून जितके इलेमेंट्स असतील दॅट इज बिलॉंग्स टू ए अँड बी. सो ए एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर, these are, we can take any order by list method. So x y z m n p q r. So this total figure is A union B. Again fourth one U. U means all is, काय सर्व येईल याच्यात. कोण कोण जितके फिगर मध्ये दिसत आहे तेवढे एक्स वाय झेड एम
N, P, Q, R, L, S. फिफ्थ वन E dash. आता E dash याच्यावरून X, Y, Z, M, N that belongs to U but not in A. And now from figure we write P, Q, R, L, S. Only A contain X, Y, Z, M, N. So remaining are P, Q, R, L, S. This is in A complement. P, Q, R, L, S. Sixth one B dash. Same as A dash. B contain M, N, P, Q, R. So other than these, X, Y, Z, S, L in X, Y, Z, S, L. Seventh one A union B dash. So A union B is this. So remaining two are S and L in A union B dash. Okay. We will take next problem set in next video. Okay, thank you. Stay with us.